सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या परमेश्वराने अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून जो परमेश्वराने समज दिला, ज्ञान दिला, बोध आणि जाणीव करून दिली, ती जाणीव करून घेऊन आपल्या जीवनात उतरून परमेश्वराला प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. परमेश्वर पाटोद्याला आहे आणि पाटोद्याला असताना बरेच सद्भक्त परमेश्वराबरोबर आहे. पाटोद्याला एक व्यापारी होता आणि त्याच्या घरी दायंबा भिक्षेसाठी जायचे. आता ज्याही ठिकाणी परमेश्वर जायचे, वस्ती असायची, त्या ठिकाणी जे सद्भक्त असायचे ते भिक्षेला जायचे. तसे दायंबासुद्धा भिक्षेला जायचे आणि त्या व्यापाऱ्याच्या घरी ते भिक्षेला जायचे. त्यावेळेस ते व्यापारी आहे ते त्यांना चांगली भिक्षा वाढायची आणि ते त्यांना स्वतःचे जावई समजायचे. ते आल्यानंतर दायंबा जेव्हा जायचे तेव्हा त्यांचे जावई त्यांच्या मुलीला सोडून गेला होता आणि तो दिसायला दायंबासारखा दिसायचा. त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं मनातून की हे आपले जावईच असावे, परंतु ही ओळख देत नाही आणि म्हणून ते त्यांना चांगलं वाढायचे. पण एक दिवशी धीट करून त्यांनी काय केलं की दायंबाला पाहिलं आणि ते डायरेक्ट म्हटले, हे काय आमचे जावई आले म्हटले, हा तोच आहे म्हटले, आमचे जावईच आहे. तर दायंबाच्याही लक्षात येईना आणि दायंबा थोडे गडबडून त्यांना म्हणतात, तो मी नव्हे, तुमचा मी काही जावई नाही म्हटले. तेव्हा म्हणायचे, नाही तूच आहेस असं म्हणून त्यांनी मग काय केलं, सोयरे दायरे नातेवाईक गावातले लोक गोळा केले आणि ते म्हटले, बघा हे आमचे जावई आहे, परंतु हे तर ते नाही म्हणतात आहे. तर ते सर्वच लोक म्हणतात की नाही तो हाच आहे, तुमचा जावईच आहे, कारण ते हुबेहूब सारखे दिसायचे असल्यामुळे त्यांची सर्वांचा गैरसमज झाला होता. आणि सोयरे धायऱ्यांनी नातेवाईकांनी सर्व सांगितल्यानंतर त्याची खात्री पटली आणि मग त्यातलाच एक असा म्हणतो की तुमच्या मुलीला, म्हणजे याच्या बायकोला बोलवा, ती बरोबर याला ओळखेल. आणि मग तो व्यापारी त्या मुलीला बोलवतो आणि तिला विचारतं की तुझे नवरा आहे का, हे तुझे पती आहे का. तर ती लाजते आणि ती म्हणते, मला काय विचारतं, तुम्हाला काय माहीत नाही का म्हटले, हेच माझे पती आहे. कारण तीसुद्धा लक्षात न आल्यामुळं तिचाही गैरसमज झाला आणि ती दायंबाला आपला पतीच समजायला लागली. आणि मग त्यांच्या मनामध्ये बराच गोंधळ झाला होता. दायंबा नाही म्हणायचे, ते हा म्हणायचे, ती बायको बी हा म्हणायची, नातेवाईक हा म्हणायचे. त्यांच्यात फार अगदी वाद झाला आणि मग वाद करता करता त्यांच्यातलाच एक असा म्हणतो, अहो यांना काय विचारता, हे नाहीच म्हणणारे म्हटले, तुम्ही आता आपण यांना घेऊन यांच्या गोसाव्यांकडे जाऊ म्हटले, म्हणजे सर्वज्ञांकडे जाऊ, त्यांना आपण सांगू आणि त्यांनी जर यांना सांगितलं तर ते बरोबर हे घेऊन जातील. कारण ते मुलीचे वडील म्हणायचे, ही तुमची बायको आहे, तिला आम्ही कितीतरी दिवसांपासून सांभाळतो आहे, किती दिवस सांभाळायचे, तुम्ही घेऊन जा, तुम्ही जावई आहे, तुम्ही का नाही म्हणताय. आणि त्यातून वाद होऊन ते सर्वज्ञांपर्यंत घेऊन आले. अशा प्रकारे ते भांडण परमेश्वरापर्यंत आलं आणि मग परमेश्वराला त्यांनी सर्वांनी सांगितलं की जी हे आमचे जावई आहे, इतके दिवस त्यांच्या पत्नीला ते सोडून गेले होते, आता ते नकार देत आहे, असा तुमचा कोणता धर्म आहे का बायका मुलांना सोडून देतात आणि भिक्षा मागायची. असे प्रसंग आपल्याकडं पण येतात बऱ्याच वेळा. एखाद्या व्यक्तीला बोध असतो, बोध झाल्यानंतर जाणीव निर्माण होऊन त्याला अनुसरणाची इच्छा असते आणि बाकीचे जे गावातले लोक आहे, सोयरे दायरे आहे, हे अज्ञान लोक असतात, त्यांना काही समज नसते, बोध नसतो. ते म्हणतात, हा कोणता प्रकार आहे, हा कोणता धर्म आहे, मुलाबाळांना बायकोला सोडून द्यायचं आणि संन्यास घ्यायचा, सारा प्रपंच केला, सारा संसार केला आणि त्यांचं कर्तव्य पार पाडायचं, ते दिलं सोडून, तुम्ही संन्यास घ्यायचा. तर असे नावं ठेवणारे, भक्कन करणारे बरेच लोक आहे आणि ह्या प्रसंगानं बरेच प्रसंग आपल्याला येतात. परंतु त्यांना बोध नाही, समज नाही, जाणीव नाही, ज्ञान नाही नसल्यामुळं ते ह्या असे प्रतिक्रिया देत असतात. ज्यांना बोध आहे, जाणीव आहे, ते चांगलं म्हणतात, ज्यांना बोध नाही, जाणीव नाही, ते वाईट म्हणतात, ते नावं ठेवतात, निंदा करतात. तर अशा पद्धतीनं त्यावेळेससुद्धा त्यांनी डायरेक्ट देवाला विचारलं की यांनी लग्न केलं, बायकोला सोडून दिलं आणि आता हा त्या बायकोला नाकारतोसुद्धा आणि हा भिक्षा मागत फिरतो, असा कोणता धर्म आहे. आणि मग देवाने ते सर्व शांततेने ऐकून घेतलं, कोणत्या प्रकारचा देवाने विरोध केला नाही आणि मग अगदी थोड्या गोष्टीमधून त्यांचा गैरसमज दूर केला. देव म्हणतात, तुम्ही यांना ओळखता का म्हटले.
ते म्हणे ओळखतो, ते आमचे जावईच आहे. आणि मग देवाने त्यांना विचारलं त्या व्यापाऱ्याला, नायको तुमची शाखा कोणती? ते म्हणले जी जी माध्यजन. आता ते ब्राह्मणांमध्ये ज्या शाखा असतात, कुळ असतात, देवाने त्याचा आधार घेतला. ते म्हणले ते माध्यजन. सर्व म्हणले तुम्ही माध्यजन आणि हे कराडे ऋग्वेदी ब्राह्मण आहे म्हटले, आणि हे पैठणच्या चांगदेवाचे गुरु आहे, आणि हा त्यांचा जावई आहे, त्या गुरुवाचा जावई आहे म्हटले. त्याच्यामुळं हे सारखेपणामुळं तुम्ही फसलात म्हणे. जर तुम्हाला डाऊट असेल, तुम्हाला शंका असेल, तर तुम्ही पैठणला पाठवून त्या गुरुवाचे जावई आहे की नाही आणि हे कोण ब्राह्मण आहे, कोणत्या शाखेतले आहे याची चौकशी करा. आणि देवाने सांगितल्यामुळं त्यांचा पूर्ण गैरसमज दूर झाला. त्यांच्या लक्षात आलं की देव काही खोटं बोलणार नाही. आणि मग ते वरमले, त्यांनी माफी मागितली आणि ते गैरसमज नाहीसं झाल्यानंतर ते सर्व निवृत्त होऊन आपापल्या घरी निघून गेले. अर्थात ह्या ज्या गोष्टी आहे ह्या त्यावेळेसची परिस्थिती, त्या परिस्थितीनुरूप परमेश्वराने त्यांचा काढलेला गैरसमज, आणि आजही जातीपातीचं जोखड घेऊन लोक जगतात. दैवराटीचा बोध झाला आहे, समजलं आहे, कळालं आहे, सर्व आहे, तरी आपण जातीच्या बाहेर पडू शकत नाही. पण ती एक समाजव्यवस्था आहे, त्या समाजव्यवस्थेला धरून चालावं लागतं, मान द्यावा लागतो. म्हणून तेवढ्यापुरती ती समाजव्यवस्था पाळणं ठीक आहे. परंतु धर्माच्या बाजूने जेव्हा आपण विचार करू तेव्हा तो सर्वात मोठा विकल्प आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी ते आणि ह्या ठिकाणी हे वापरून सांभाळून आपण आपला धर्म सिद्धीस न्यायला पाहिजे. जे अज्ञानी लोक आहे, जन लोक आहे, ज्यावेळेस धर्माच्या आपण गोष्टी करतो, दीक्षा घेण्याच्या, संन्यास घेण्याच्या गोष्टी करतो, किंवा मार्गांमधून काही लोकांच्या काही गोष्टी माहिती झाल्यानंतर ही जे लोक भक्कन करतात त्यांना खूप मोठं जास्त स्पष्टीकरण न देता काही गोष्टी समजून जर सांगितल्या किंवा समजून घेण्या इतपत असेल तर सांगाव्यात, अन्यथा दुर्लक्ष करावं. कारण ते परमेश्वरापर्यंत ते गेले तसे हे साधू संतांपर्यंत येतात, भांडणं होतं, वाद होतो, बऱ्याच गोष्टी. त्यानंतर नंतरच्या काळामध्ये परंपरा पडलेल्या आहे. दीक्षा घेताना त्यांच्या नातेवाईकांना, आईवडिलांना विचारलं जातं यांना दीक्षा द्यायची का, आणि मगच साधू संतसुद्धा दीक्षा द्यायला लागलेले आहे. परंतु ही एक निर्णय क्षमता आहे, स्वतःच्या बोधाचं हे लक्षण आहे. बोधानंतर अनुसरण, त्याग, हे जो भाव आहे हा कोणाच्याही मनामध्ये निर्माण होत नाही. परंतु अज्ञानी जन आहे ते विरोध करतात. परंतु जोपर्यंत विरोध होतो आहे तोपर्यंत त्यांच्या अनुसरणाला महत्त्व आहे. विरोध होतो आहे आणि तरी ते अनुसरताय याचा अर्थ त्यांनी तो त्याग केलेला आहे. विरोध न होता ज्यावेळेस आपण त्यागाच्या गोष्टी करतो त्यावेळेस मात्र तो त्यागच नसतो. याचं कारण काय की ती वेळ निघून गेलेली आहे. जेव्हा आपल्यावरती काहीतरी अवलंबून आहे, आपले कर्तव्य संपलेले आहे, आपण उठतोय, बसतोय, चालतोय, बोलतोय, त्यांच्या कामी येतोय, त्यावेळेस आपण जर त्यागाच्या गोष्टी केल्या तर ती विरोध करणारच, कारण जीव स्वार्थी आहे. आणि ज्यावेळेस आपण बसलो आता जागेवर, आपण त्यांच्या कोणत्या कामाचे राहिलं नाही, मग घरात असलं काय नसले काय असं जेव्हा होतं तेव्हा ते म्हणतात घ्यायची तर दीक्षा. तर अशा पद्धतीनं जोपर्यंत विरोध होतो आहे तोपर्यंत आपण दीक्षेची, आपल्या अनुसरणाची अवस्था आहे असं आपण समजावं. विरोध न होता यदा कदाचित एखाद्या वेळेस कोणाला विरोधही होत नाही, कारण का आता ते घरातले लोक समंजस असतात, बोधवंत असतात, किंवा त्यांना माहीत असतं, ते संस्कार असतात. परंतु तरीही विरोध होतो कारण जीव स्वार्थी आहे. आणि अशा अनुषंगाने तो जो प्रसव आहे त्यांचा विरोधाचा इथपर्यंत पोचतो. ते यांच्या अडचणी निर्माण करतात, त्यांना ते स्वतः अडथळे निर्माण करत राहतात. परंतु हे समजून उमजून आपण घेतलं पाहिजे. ज्या मुलामुलींसाठी साऱ्या आयुष्य आईवडिलांनी दिलेलं राहतं आणि त्यांचं सारं करिअर व्यवस्थित झाल्यानंतर आईवडिलांना वाटतं की आता आपण त्याग करावा, त्यावेळेस मात्र मुलं मुली विरोध करतात. अर्थात त्या मुलांसाठी यांनी आयुष्य वेचलं, आता त्यांच्या पुढच्या आयुष्याला मुलामुलींनी सपोर्ट करून पाठिंबा देऊन त्यांचं भलं व्हावं, हित व्हावं या उद्देशाने त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. परंतु जीव स्वार्थी असल्यामुळं, अज्ञान असल्यामुळं या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आढळतात विरोधाच्या. परंतु म्हणून मी सांगत राहतो की आपण शहाणं होण्यापेक्षा आपण कुटुंबाला शहाणं केलं पाहिजे. त्यांना जर समजलं, कळालं, लक्षात आलं तरच आपल्यालासुद्धा ज्या अडथळे आहे, ज्या अडचणी आहे त्या दूर होऊन आपण दीक्षा घेऊ शकतो, अनुसरू शकतो. आणि त्याच संस्कारावरती, त्याच पावलावरती पाऊल टाकून ही बाकीचे कुटुंबसुद्धा येऊ शकतात. परंतु हे जी गोष्ट आहे ही प्रत्येक घरामध्ये दिसते. आपण फिरत राहतो, आपल्याला चार गोष्टी माहीत राहतात, घरच्यांना आपण कधी नेत नाही, समजून देत नाही, सत्संगाला नेत नाही, चार गोष्टी सांगत नाही. त्याच्यामुळे ते अज्ञान असल्यामुळं ते शेवटपर्यंत विरोध करत राहतात. परंतु हा जो विषय आहे
हा आपण समजून घेण्याचा आणि योग्य पद्धतीनं सर्वांना समजून सांगण्याचा आहे. कर्तव्य ड्युटी जेव्हा पार पाडल्या जाते त्यानंतर आपण डिक्लेअर जर केलं तर त्यावेळेस विरोध होतोच, परंतु पहिल्यापासूनच आपली मानसिकता तयार झालेली आहे आणि आपल्या मानसिकतेबरोबर आपण कुटुंबियांची बी जर मानसिकता तयार करू शकलो तर नक्कीच या गोष्टीला कोणत्या प्रकारचे अडचणी येत नाही. सर्वज्ञ मग हे सर्व लोक निघून गेल्यानंतर सर्वज्ञ दायंबांना म्हणतात, पोरा नाही म्हणायला नाहीच, नाकारलंच नाहीच म्हणले, तू गप्प होता म्हणले, तू म्हणायचं का मी जावई नाही आहे, तुमचा गैरसमज झालेला आहे, मी असं आहे, मी तसं आहे. तो स्वतःची कोणाची ओळखच दिली नाही. जे देवानी केलं ते ऑलरेडी दायंबानी केलं असतं तरी झालं असतं, परंतु दायंबा गप्प होते आणि देवानी तोच मुद्दा पकडला आणि दायंबाला म्हटले, तू विरोधही केला नाही, तू गप्प बसला म्हटले, गळ्यात लोडनं बांधलं असतं तर काय झालं असतं म्हटले. यदा कदाचित त्यांनी ती गळ्यात ती जी मुलगी आहे ती तुमच्या पाठीमागं पाठवली असती तर. आणि दायंबा एक अभिलाषा असते, जीवाची एक प्रवृत्ती असते, ती प्रवृत्ती इथं दिसते. दायंबा म्हणतात, देवा मग आम्ही दोघांनी देवाबरोबर राहिलो असतं, सन्निधान राहिलो असतं, सेवा केली असती, काय फरक पडला असता. म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याची जी वृत्ती होती, जी प्रवृत्ती होती ती त्यांनी बोलून दाखवली आणि देवसुद्धा हास्य करतात. म्हणले, बघा पोराला तिला पत्करण्यापर्यंत प्रवृत्ती झाली होती, तो तिथपर्यंत पोचला होता म्हणले, पत्करायला तयार झाला होता. आणि हे सांगून देवाने हास्य केलं. तर ते दायंबासुद्धा थोडंसं असं हास्यविनोदात बोलणारं असल्यामुळं त्यांनी कळत न कळत त्याची वृत्ती जरी सांगितली असली तरी त्यांनी ते गमतीनं बोललं होतं, परंतु जीवाची प्रवृत्ती त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलेली आहे की एखादी वस्तू जर आपल्याकडं आहे आणि तीच वस्तू जर आपल्याला दुसऱ्याने कोणी देऊ केली तर आपण नाही म्हणत नाही, आपण म्हणतो ठीक आहे चला कधीतरी कामी येईल. म्हणजे आता इथं त्या बायकोच्या निमित्ताने, परंतु वस्तू म्हणून जर आपण बघितलं तर अनेक अशा गोष्टी आहे का ज्या आपल्याला गरजेच्या नसतात, आपल्याकडे असतात तरी आपण घेत राहतो, कारण ती एक प्रवृत्ती असते. आपण त्यागाची क्षणोक्षणी त्याग करायला लावलेला आहे देवानी. गरज नसताना घेणं किंवा आपल्याकडं असताना घेणं हा काही त्याग नाही आहे आणि हा काही धर्म नाही आहे. आपल्याकडं असेल तर आपण नाही म्हटलं पाहिजे, आपल्याला गरज नसेल तर आपण नाही म्हटलं पाहिजे, पण भेटतं आहे म्हणून घेत राहायचं. आणि त्याच्यात विषय व्यवस्था पण केलेली असते, जर यदा काही आपण नाही घेतली तर ते दुसरे कोणाला देतील, मग त्या दोषाला आपण कारणी होऊ. तर ह्या साऱ्या ज्या विषय व्यवस्था आहे या धर्माच्या चौकटीत न बसणाऱ्या आहे. आपल्याला त्यांनी नाही दिलं, आपल्याला लागत नाही, परंतु मग तो दुसऱ्या कोणाला देईल किंवा काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे, त्याचा विषय आहे. परंतु आपण गरज नसताना घेणं किंवा आपल्याला आहे आपल्याकडे ती वस्तू तरी आपण घेणं हा काही धर्म नाही, ही काही धार्मिकता नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती एक जीवाची प्रवृत्ती असते, भेटतं आहे म्हणून घेत राहायचं, संग्रह करायचा, गरज नसताना मग ते खराब होऊन फेकून देण्याची का वेळ होईन. तर त्या अनुषंगाने जीवानी त्याग केला पाहिजे. आणि या परमेश्वरांनी या लीळेच्या माध्यमातून, दायंबाच्या माध्यमातून एक जीवाची प्रवृत्ती कशी असते आणि लोकांचं अज्ञान, अन्यथा ज्ञान, गैरसमजतून कुठपर्यंत हा जीव जाऊ शकतो ही प्रवृत्ती आपल्याला सांगितलेली आहे. आणि आपल्या जीवनामध्ये अशा थोड्याफार फरकांनी बरेचसे प्रसंग आलेले राहतात, त्यावेळेस मात्र समज निर्माण होऊन एक निग्रह करून आपलं ध्येय जर आपल्या नजरेसमोर असेल तर आपण बदलत नाही, बदलणार नाही. एके दिवशी असाच तिथं देवाचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. देव ओसरीत आसनावर बसलेले होते, सोबत 2-4 गवळी येऊन राही नाईक जो आहे आता त्या गावचे, की जो देवाला त्यांच्या म्हशीचं दूध आणून द्यायचा दररोज, त्या राही नाईकाची पहिल्याच्या वेळेस भेट झालेली होती. आता ते राही नाईक दररोज देवाच्या दर्शनाला यायचे, दंडोत घालायचे, चरणावर मस्तक टेकवायचे, थोडा वेळ बसायचे, निघून जायचे आणि देवाची श्रीमूर्त निहाळायचे. कोणत्या प्रकारची चर्चा करायची नाही, काही ऐकायचे नाही किंवा काही विचारायचे नाही. त्यांचा तो दररोजचा जो परिपाठ होता, संस्कार होता, तो ते करायचे. एकदा असंच त्यांनी बरेचसे आपले जे जोडीदार आहे, नातेवाईक आहे, संबंधी आहे, ओळखीचे आहे, त्यांनाही घेऊन आले आणि देवाच्या समोर बसले. आता विनाकारण कुणी जर आलं बसलं तर आपोआपच सर्वांना त्रास होतो. जसं आता आम्ही आहे, मार्गात आहे, कुणी आले परंतु काही नाही विचारायचं, कशासाठी आले नाही, सहज आलो, चाललो होतो इकडून म्हणून सहज आलो. आता या सहज येण्याला काही अर्थ नाही. काही प्रश्न असेल, काही विचारायचं असेल, काही भेटायचं असेल, काही घ्यायचं असेल, काही द्यायचं असेल, अशा उद्देशाने धर्माच्या अनुषंगाने जर आलं तर गोष्ट वेगळी. त्याच्यातही वेळ अवेळ सवेळ पाळून परिस्थिती बघून जर आलं तर त्याला काही फरक नाही पडत. नाही ते असे रिकामटेकडे लोक भरपूर असतात की काही काम नाही मग चला मार्गात,
किंवा चाललो इकडं तर चला तिकडं, वेळ काळ परिस्थिती बघायची नाही. तसेच हे राही नायकाची एक प्रवृत्ती होती. तो वेळ काळ परिस्थिती काहीच बघायचा नाही, उठला का चालला देवाकडं. आणि आला तर आला सर्व नातेवाईकांना घेऊन आल्यानंतर तेही असेच संस्काराचे चालले आले, मार्गात बसले देवाच्या समोर. आता देवाला ते आता काहीतरी विचारायचं म्हणून विचारायचं. तो देवाला म्हणतो, देवा आम्ही गोसाव्यांना आठवतो, गोसावी काय आठवतात म्हणले. आता देव बी शांत झाले, कारण त्यांची कणव नसेल, त्यांचा अधिकार नसेल, त्यांची काही चिकित्सा नाही, त्यांनी काही प्रश्न विचारला नाही, ते देवाला काही विचारत नाही आणि जबरदस्तीने बळेच देव काही देत नाही. विचारतलं शिवाय देव सांगत नाही. जर न विचारताही सांगण्यात असेल तर तशी कणव त्या जीवाने जोडलेली असेल, तसा संस्कार असेल. यांचा तसा काहीच नसल्यामुळं देवही स्तब्ध होते, शांत होते आपल्या आसनावरती. आणि हेही स्तब्ध शांत, विषय काहीच नाही. मग राही नाईकांनी सहजच विषय काढला, देवा आम्ही तुम्हाला आठवतो आणि तुम्ही कोणाला आठवता, तुम्ही बी अत्यंत शांत निश्चळ बसलेले आहे. आणि मग देव काय म्हणतात, तुम्ही इथून कधी निघाल असं आठवत राहतो म्हणले आम्ही. आता देवाने अप्रत्यक्षरित्या इथून तुम्ही कधी जाल, तुम्ही विनाकारण आल्यानंतर काही विचारत नाही, काही पुसत नाही आणि विनाकारण गर्दी करतात, वेळ अवेळ काळ काही बघत नाही. आणि ज्या संसारात आहे, ज्या प्रपंचात आहे, त्या प्रपंच काय आहे, त्या प्रपंचातून तुम्ही कधी निघाल, कसे निघाल, अशा पद्धतीनं अप्रत्यक्षरित्या देवाने त्यांना सांगितलं. पण त्यांना काहीच कळालं नाही आणि न कळाल्यामुळं ते थोडे घाबरले. सर्वज्ञांना आमच्यामुळे त्रास होतो म्हटले. चला चला म्हणे. राई नाईक म्हणले, अरे उठा उठा. सर्वांना ते उठवले. आपल्यामुळं देवाला त्रास होतो आहे असं म्हणून ते माझ्याबरोबर माणसं विनाकारण आणली. आम्ही गवळी लोणी लावून स्नान करून आलो म्हणे आणि त्यामुळं तो जो वास आहे, सुगंध आहे, तो देवाला त्रास होतो, देवाला सहन होत नाही. असं म्हणून आपण देवाला त्रास देतो आहे. गोसावी मला बोलले म्हणले तुमच्यामुळं, चला म्हणे. आणि असं उठून ते सर्वांना तो घेऊन जातात. अर्थात आता देवाला त्यांनी कोणता विषय विचारला नाही, काही प्रश्न विचारला नाही, परंतु त्यांनी एक शब्द विचारला का आम्ही तुम्हाला आठवतो, तुम्ही कोणाला आठवतात. देव म्हणतात, आम्ही तुम्हाला आठवतो का तुम्ही इथून कधी निघाल. कशी निघाल म्हणजे प्रपंचातून कधी निघाल, त्या दुःखातून, त्या अडीअडचणीतून, या संकटातून, या असंत कर्मातून कधी निघाल, असं देवाला म्हणायचं होतं. परंतु त्यांना तेवढी समज नसल्यामुळं त्यांनी शब्दाचा अर्थ पकडला आणि त्यांना असं वाटतं की देवाला त्रास होतो आहे आणि चला चला ते उठून निघून गेले. देवाला जर यदा कदाचित ते विचारलं असतं त्यांनी की देवा आम्ही आलो तुमच्याकडं कशासाठी येतो, का येतो, आम्ही हा प्रपंच, हा त्रस काय आहे, धर्म कशासाठी आहे, काय करायचं काय नाही करायचं, हे कोणत्याही प्रकारचं त्यांनी जर काही विचारलं असतं तर देवाने काहीतरी निरूपणही केलं असतं. परंतु ती प्रवृत्ती नव्हती, तो प्रयत्नवाद नव्हता, तर संस्कार नव्हता, त्याच्यामुळे ते उठून निघून गेले. एरवी सर्वज्ञांचा हेतू या जीवाला संसारातून मुक्त करण्यासाठीच आहे. त्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, त्यासाठीच परमेश्वराने अवतार घेतला, त्यासाठीच बोध दिला आहे. आणि अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञान प्रेम पात्र करण्यासाठी देव परिभ्रमण करतात. पाटोद्याला गेले, राई नाईकाची भेट झाली. राई नाईक दररोज देवाला दूध घेऊन येत आहे, म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्या दुधाचा देवाचा स्वीकार आहे. परंतु त्यांच्यामध्ये तो प्रयत्नवाद असायला पाहिजे, तो नाही आहे. आणि म्हणून देवाने अप्रत्यक्ष सांगितलं की तू तर दिलं आहे, तू देतो आहे, मी घेतलं आहे, परंतु या संसारातून तू कधी मुक्त होशील, कधी मुंचन होशील, कधी तुला कळेल, कधी तुला हे बोध होईल, कधी तुला समजेल, जाणवेल आणि त्यातून तू उठशील आणि माझ्याकडे येशील. परमेश्वराला या जीवाला हे सांगायचं असतं, परंतु आपण शब्दाचा अर्थ घेऊन आपण भलतंच एक भौतिक जगाच्या सुखाच्या अभिलाषेपोटी दृष्टपर देवाकडं, धार्मिकतेकडं जात असतो, करत असतो. राई नाईक मग आता मग तिथून देवाची जाण्याची प्रवृत्ती आहे. पाटोद्याहून देवाने आता गमन केलेलं आहे आणि राई नाईकसुद्धा मग देवाला ओळवण्यासाठी सीमेपर्यंत पोचवत आले. त्यांना सर्वजण तिथंच थांबवलं आणि मग त्यावेळेस मात्र ते दुःखाने व्याकुळ झाले होते. ज्या दिवशी पहिल्या वेळेस ते आले होते त्यावेळेसची जी लीळा आपण जर लक्षात घेतली का देवाला कोण आहे, तर ते म्हणते, देव म्हणता आम्हाला कोणीच नाही. आणि त्याच वेळेस महादाईसा आणि आचार्य आले, महादाईसा रडायला लागली. आणि मग या राही नाईकाला असं वाटलं होतं का मी तर म्हटलं होतं ते बरोबर झालं आहे, त्यांची कोणीतरी मुलगी असेल, आई असेल, कोणीतरी असेल म्हणून ही एवढी दुःख करते. आणि मग देव म्हणतात की तुम्ही बी जेव्हा इथून निघायला आम्ही जाऊ तेव्हा तुम्हालासुद्धा दुःख होईल म्हटले. हे लागले पण जे आहे हे तुम्हाला पण निर्माण होईल आणि आम्ही सोडून जाऊ तेव्हा दुःख होईल. तर यांनासुद्धा आमची सवय झाल्यामुळं हे दुःख करता येईल, आमचे कोणी नाही आहे. तसं परमेश्वराला आपलं म्हणून दुःख करणं हे कर्माचा नाश आणि योग्यतेचं लक्षण आहे. परंतु आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये दुःख कधी होत नाही, कारण ती सात्विकता तेवढी आपण टिकून ठेवलेली नाही आहे.
आपण भौतिक जगाच्या दृष्टपरामध्ये सुखामध्येच अभिलाषेमध्येच अडकलेलो असल्यामुळं परमेश्वर गेल्याचं दुःख, परमेश्वर भेटेल की नाही याचं दुःख, परमेश्वर समजला आहे, कळाला आहे, जाणवला आहे, परंतु मला कसं आता धार्मिकता करता येईल, त्या धार्मिकतेतून माझी कशी योग्यता वाढेल, परमेश्वर मला कधी भेटेल याची चिंता, याचं टेन्शन किंवा याचं दुःख आपल्याला कधीच होत नाही. म्हणून आपला कर्मनाशाचं जे प्रमाण आहे तेही खूप कमी होतं आहे. म्हणून परमेश्वर आता किंचित दुःखे पापनाशे अनंत पुण्यराशी नासते. तर किंचित दुःख जरी केलं अप्राप्तीचं तरी आपल्या कर्माच्या राशीच्या राशी नासू शकतात. परंतु हे किंचित दुःख प्राप्त करायलासुद्धा तो परमेश्वर आठवला पाहिजे, तो परमेश्वर समजला पाहिजे, कळाला पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे, त्याची किंमत, ती वस्तू आपल्याला समजली पाहिजे. आणि त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं आहे, अनंत जन्मात अनंत सृष्टीत तर केलंच आहे, परंतु आजच्याच अनुषंगाने जर आपण ह्या कलियुगाच्या अनुषंगाने जर घेतलं तर परमेश्वराने राजदरबाराचा सर्व राजवैभवाचा त्याग करून वाडोवेळी अनवाणी फिरले. 12 वर्ष सालबर्डीला राहिले. थंडी आहे, पाणी आहे, पाऊस आहे, भिक्षा मागितली करपात्री आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून जे अधिकारी जीव आहे त्या अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत हा धर्म पोहोचवला आहे. आपण कोणासाठी किंवा कोणी आपल्यासाठी जर थोडं काही केलं तरी आपण त्याचे कितीतरी आभार मानत असतो. देवाने आपल्यासाठी काय केलं याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या हृदयात दुःख निर्माण होत नाही, आणि जोपर्यंत दुःख निर्माण होत नाही तोपर्यंत आपली अयोग्यता नसून योग्यताकडं आपली वाटचाल सुरू होत नाही. म्हणून ते दुःख निर्माण झालं पाहिजे. परमेश्वरासाठी थोडंसं दुःख कितीतरी फायदा देऊन जातं, आणि भौतिक जगासाठी, भौतिक सुखासाठी थोडंसं दुःख कितीतरी नुकसान देऊन जातं. याची जाणीव, याचा बोध, हीच समज आपण जर समजून घेतली तरच परमेश्वर प्राप्तीचा हा जो प्रवास आहे आपला हा यशस्वी होऊ शकतो. देवाने आता पाटोद्यावरून गमन केलेलं आहे. पुढे वांद्रे नदी, वडातळी आसन झालं देवाचं चालता चालता, आणि पुढं मग सर्वज्ञांनी साकतला गमन केलं. साकतच्या गावामध्ये गंधेश्वराच्या देवळात आसन झालं. बाईसांनी सर्व व्यवस्था केली, साफसफाई केली, श्रीचरण प्रक्षालन केलं आहे, विडा केला आहे, आणि मग त्या ठिकाणी देवाची पूजा अवसर झाली, आरोग्यानं झाली, एक दिवस वस्ती झाली, आणि पुढं दुसऱ्या दिवशी देवाचा पूजा अवसर झाल्यानंतर देव तिथून सौताड्याला गमन करतात. सौताड्याला तिथं मंदिरामध्ये गेल्यानंतर चौथऱ्यावर आसन होतं. बाईसांनी चरणशाळन केल्यानंतर तिथंही पूजा अवसर होतो. विडा अवसर झाल्यानंतर व्याळी होते, सकाळचा पूजा अवसर होतो, आणि तिथून देव परत रामदाऱ्याला गमन करतात. रामदारा असं चारी बाजूनी डोंगर आणि आतमध्ये एक दरी आहे, आणि त्या दरीमध्ये आजही आपण जर गेलो तर बरेच अन्य मंदिरं आहे, आणि अन्य मंदिरांचा जास्त तिथं पूजा पाती होते. त्याच्यामुळं काही स्थानं उपलब्ध आहे, 1-2, बाकीचे स्थानं तिथले काही उपलब्ध नाही आहे. परंतु रामदाऱ्याला जात असतानाच घाटाच्या 3ऱ्या पायरीवर देव उभे राहिले, आणि चांगदेव भटाच्या खांद्यावर घोंगडं ते पडलं होतं. देवानी एक घोंगडं होतं ते चांगदेव भटाच्या खांद्यावर दिलेलं होतं, आणि ते चांगदेव भट देवाबरोबर जात असताना ते इतके मग्न होते का ते कधी सटकलं, कधी कुठं पडलं हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. आता देव पायरीवर उभे राहिल्यानंतर आता ते घोंगडं जे आहे ते देवाला आसनासाठी टाकावं असं म्हणून ते आपल्या खांद्याकडे बघतात तर घोंगडं पडलेलं, आणि मग आसन रचण्यासाठी सर्वांनी चांगदेव भटात सांगितलं तर ते गडबडले, इकडं तिकडं ते पाहायला लागले, मागे पुढं पाहायला लागले. मग देवाचा बटिका काय झालं, काय बघताय म्हणले. ते म्हणे जी घोंगडं बघताय म्हणले, काय पडलं का? ते म्हणले नाही जी पडलं नाही म्हणे. म्हणे मग विसरलात कुठं? नाही म्हणे विसरलो पण नाही. मग काय झालं म्हणले, पडलं पण नाही, विसरलो पण नाही, आणि तुमच्याकडं आहे पण नाही, मग झालं काय नेमकं? तो काय म्हणतो, देवा ते निसटलं म्हणे. माझ्या लक्षातच आलं नाही. आता निसटलं म्हणजे काय, पडलं म्हणजे काय, आणि विसरलं म्हणजे काय, त्याचे सर्व अर्थ एकच आहे. परंतु देवाला त्यांनी सांगण्याचा उद्देश काय आहे की देव म्हणतात पडलं, तो म्हणतो नाही. मग विसरले, नाही. म्हणे मग झालं काय? म्हणे निसटलं. म्हणजे अर्थात त्याला काय सांगायचं, मी इतका मग्न होतो, इतका तुमच्या याच्यामध्ये विसरून गेलो होतो स्वतःला, कधी निसटलं आणि कधी पडलं माझ्या लक्षातच आलं नाही. आणि मग देव किंचित हास्य करतात, म्हणले त्याचे सर्व अर्थ एकच आहे, परंतु जा अशा ठिकाणी पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याला ते पडलेले आहे म्हणे, तिथून घेऊन ये. आता देवाला हे सर्व माहिती आहे, परंतु तरी देवाने त्याच वेळेस सांगू शकले असते, पण देवाने सांगितलं नाही. इथं आल्यानंतर आता जेव्हा परत ते दुःख करत रिटर्न जाणार, ते घेऊन येणार दुःख करत आपल्यामुळं देवाला त्रास झाला, देवाला उभं राहावं लागलं किंवा जे बी आहे, तर त्याच्यातून त्याचा कर्मनाश होणार आहे. आणि देव ह्या जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहे, या लीळा आहे,
या जाणून हेतुपूर्वक करतात का ज्या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी. आपल्यालाही कळत नकळत धर्म धार्मिकता करत असताना, कौटुंबिक संसार प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पडत असताना हे दुःख होतं, अडीअडचणी येत्या, संकट येतात. तर यातून परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा ठेवून आपण जी धार्मिकता जर सांभाळत राहिलो, आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प न येऊ देता, कोणत्या प्रकारचं समर्थवादावरती जी निष्ठा आहे आपली किंचितही कमी होऊ नये देता जर आपण राहिलो, तर आपलासुद्धा कर्मनाश होत राहतो. किंवा कळत नकळत कोणी आपल्याला दुःख दिलं, कोणीतरी आपल्याला नावं ठेवतं आहे, त्या माध्यमातून आपल्याला काहीतरी अडचणी आल्या, दुःख झालं, तर याच्यातून सुद्धा आपला कर्मनाश होतो. म्हणजे धर्माच्या अनुषंगाने जर आपण विचाराने जगत राहिलो तर आपला फायदाच आहे. परंतु आपण ते न समजता आपण त्यात वाद घालतो. हा असा बोलला, तो तसा बोलला, ती तशी बोलली, त्यांनी ते कसं केलं, यांनी असं केलं. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण सहन केल्या पाहिजे आणि सहन करण्यातूनच आपला कर्मनाश होत राहतो. तो आपला फायदा आहे, ते आपल्या फायद्यासाठी परमेश्वराने दिलेली ती एक आपल्याला संधी आहे. परंतु आपण त्याच्याकडे निगेटिव्ह नकारात्मक विचारांनी पाहत असल्यामुळं आणखीन अधिकाधिक आसंत कर्म आपण जोडतो आणि दिलेली संधी आपण दौडत असतो. म्हणून परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाची जाणीव, ज्ञान आणि त्यातला समज असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तो समज जर झाला तर प्रत्येक क्षणाक्षणाला, पावलापावलाला परमेश्वर आपल्याला योग्य करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये योग्यता आणि कर्मनाश होण्यासाठी ही संधी आपल्याला दिलेली राहते. त्यातून आपण ती न दवाडता जर स्वीकारली तर नक्कीच आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्याचा हा प्रवास आहे आपला, तो अगदी सुखकर आणि परमेश्वराच्या खावणीनुसार जर झाला तर परमेश्वर प्रसन्नतेने आपल्याला लवकर प्राप्तीला घेऊन जाऊ शकतात. आणि मग ते पायथ्याला गेले, ते तिथंच होते. तिथून ते धोंगडं घेऊन आले, दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं आणि त्यानंतर दायंबांना स्थिती होते, त्याच वेळेस स्थिती होते. मग सर्वज्ञांनी रामदाऱ्याला रामनाथाच्या देवळात गमन केलं. आता देवळाच्या अंगणात उभे राहिले. बाईसांना सांगितलं की बघा कुठं व्यवस्था होते. मग पलीकडील गुंफेत बिराड करा. ती गुंफेची साफसफाई करायला मग बाईसा सुरुवात करतात. आसनावर बाईसा रामनाथाच्या देवळातील चौकात आसन रचण्यासाठी गेल्या. साफसफाई करू, देवाला सर्व व्यवस्था करू. तोपर्यंत त्याआधी दायंबांना स्थिती झालेली होती आणि ते ज्या ठिकाणी बाईसांना देवासाठी आसन रचायचं होतं त्याच ठिकाणी दायंबा त्या स्थितीच्या भरात जाऊन बसले होते. तर रामनाथाच्या देवळात ते सर्वज्ञासाठी आसन रचायचं, तिथं जाऊन बसले. घोंगड्याची चौघडी घालून बसले होते. तिथं दायंबा स्थितीमंद होऊन बसले असल्यामुळं बाईसांच्या ते लक्षात आलं नाही. आणि बाईसा मग त्याला म्हणतात, बटिका उठ, मागे सरक, इथे बाबांना आसन करायचं आहे. तर बाईसांचं ऐकल्याचं न ऐकलं करून ते हुंकार द्यायला लागले. जसं एखाद्या व्यक्तीला आपण बोलल्यानंतर रागाच्या भरात तो जसा हुंकार देतो, असं काहीतरी करतो, तसं त्यांनी दिलं. आणि तो बाईसा नव्हतं, इथंच आसन घालायला पाहिजे का, दुसरीकडं आसन घालता येत नाही का म्हटले, इथंच आसन रचावं असं काही नवस आहे का म्हटले, ती जागा काय उबडधोबड आहे. बोटांनी त्यांनी ती दाखवली. आणि मग बाईसांच्या लक्षात न आल्यामुळं तो बाईसांनी त्याचा घागरा बांधला. अर्थात त्या रागावल्या, चिडल्या, शिव्या दिल्या, तरी पण तो काय ऐके ना. आणि मग बाईसा देवाकडे येतात आणि देवाला सांगतात, बाबा हे काय झाले या पोराला, बाबासाठी आसन रचू देत नाही म्हटले. आणि मग देव म्हणतात, बाई तुम्ही होता म्हणून त्यांनी भीट ठेवली, दुसरं कोणी असतं ना तर ते आसनही फेकलं असतं आणि अस्ताव्यस्त करून म्हणे बऱ्याच गोष्टी केल्या असत्या. आमचा म्हणून तुमच्याशी ते विरोधाने वागले नाही म्हटले. आणि त्याच वेळेस दायंबाची स्थिती गेली. अर्थात परमेश्वर या देवतेच्या स्थिती म्हणजे देवतेचे सुखफळ, तेवढ्यापुरतं परमेश्वराने त्या देवतेचं सुख त्या जीवाला दिलेलं असतं. त्या कन्वेतो त्या दायंबाला त्यांनी दिलं. त्याची स्थिती भांगल्यानंतर तो उठला आणि मग त्यानंतर बाईसांनी त्या चौकात जाऊन आसन रचलं. आणि मग देवाने त्या आसनावरती येऊन विराजमान झाल्यानंतर बाईसांनी मग चरणशाळन केलं, पूजा अवसर केला, आरोगाना केली, पौढ झाला आणि तिथंच देव थांबले. आता रामदारा इथं परमेश्वर बरेच दिवस होते. रामदाराच्या ठिकाणी मग देवानी बाईसांनी ती गुंफा झाडून सारवली होती, रांगोळीचा चौक भरला होता. तिथं मग गमन केलं, ज्या ठिकाणी बिराड करायचं होतं. बाईसांनी एक टेम्पररी देवाला आसन करण्यासाठी ते केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक गुंफेमध्ये साफसफाई केल्यानंतर देवाला घेऊन आले. तिथंही आसन झालं, तिथंही पूजा अवसर झाला आणि मग गुंफेमध्ये मुक्कामासाठी देवाला ते घेऊन गेले. ओट्यावर पूजा अवसर तिथं झाला, आरोगाना झाली, पूर्वाभिमुख भिंतीला लागून आसन झाल्यामुळं ते तिथं बसले.
पौढ झाला ओट्यादी सर्वज्ञांना 20 दिवस तिथं अवस्थान होतं. म्हणजे रामदाऱ्याला 20 दिवस अवस्थान म्हटल्यानंतर बऱ्याच लीळा बरेच स्थान असायला पाहिजे, परंतु ते आता उपलब्ध नाही. 1-2 स्थान आहे, परंतु तेही अन्य मंदिरं आहे आणि ते अन्य मंदिराचे जे ट्रस्टी आहे, गुरु आहे, आपले लोक जात असतात म्हणून त्यांनी 1-2 स्थान तिथं ठेवलेलं आहे. परंतु आपल्या लोकांची शोकांतिका त्या गुरुवांनी आणि त्या ट्रस्टींनी आम्हाला सांगितले. एकदा मी गेलो होतो, तर आपले लोक काय करायचे का जिथं स्थान आहे तिथले स्थानं दगड ओटे गोटे जे विशेष म्हणून ते काढून आणायचे. त्या अज्ञान ते लोकांच्या लक्षात येत नाही की हे नेमके करतात काय. आम्ही व्यवस्था सांभाळतो आहे, आम्ही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि घेऊन घेऊन जात आहे. आणि मग त्यांना सिमेंट वगैरे लावून जेणेकरून हे नेणार नाही, ओबडधोबड दिसणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी संरक्षित केलेलं आहे. परंतु आपल्या लोकांची ही शोकांतिका आहे का स्थान आहे त्या स्थानावरती सांभाळण्याचा म्हणजे तिथं व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते न आता आपला स्वार्थपर आपण विशेष आणण्याचा प्रयत्न करतो, तोडून मोडून का होईना कुठूनही आणण्याचा प्रयत्न करतो. काही लोकांचं तर असे पराक्रम ऐकायला आले की तिथले जे गुरु अन्य लोक असतात, त्यांना काही नॉलेज नसतं, बोध नसतो, त्यांना 1000-500 रुपये देतात आणि ते सांगतात यातला एक दगड गोटा आम्हाला काढून द्या. मग ते छनीने तोडून देतात. म्हणजे या नांदेडच्या गोरक्षण स्थानावरती तशा घटना घडलेल्या आहे. नाशिकलासुद्धा ढगस्थानाची जेव्हा तिथं साफसफाई केल्यानंतर देवच्या पूजेसाठी किंवा स्थानवंदनासाठी ते उपलब्ध झाल्यानंतर बरेचसे लोकांनी तिथून दगडोटे काढून नेण्याचा प्रयत्न केला. आमच्या लक्षात आलं तेव्हा तिथं आम्ही ती भिंत बांधून संरक्षित केलं. आणि आता नंतरच्या काळामध्ये ते लोक तरी काढताय म्हणून मग काही सद्भक्तांनी तिथं मार्बल लावून टाकला. म्हणजे ओरिजिनल जे मंदिर आहे, ओरिजिनल स्थान आहे ते आपल्याला उपलब्ध होतं, परंतु आपल्या या अशा चुकीच्या गोष्टीमुळं त्याच्यावरती आता मार्बल आल्यामुळं ते जे वंदनाला उपलब्ध होतं ते सुद्धा आता राहिलेलं नाही. आणि अशा अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात की आपण जातो कशासाठी, वंदनासाठी, आणि स्थान करता करता जर जे चिन्हस्थळीचं स्थान आहे का जे ओरिजिनल आपल्याला उपलब्ध आहे, तर तिथंसुद्धा काही लोक चापताना बघतात, निघतो का विशेष पाहतात, तोडतात. तिथलेसुद्धा एका पुजाऱ्यांनी मला सांगितलं होतं की इथून हे लोक घेऊन जातात, लपून चोरून नेतात. तर अशा ज्या गोष्टी आहे या चुकीच्या आहे. अर्थात असे विशेष चोरून आणून तोडून फोडून आणून त्याच्यात काही परमेश्वराची प्रसन्नता थोडी राहणार आहे. आपल्या गुरूंनी प्रसन्नतेने स्वतःहून आपण न मागता दिलेला छोटासा विशेषही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आजकाल ह्या पेटी बनवण्याच्या नावाखाली त्याचा व्यवसाय झालेला आहे. काही लोकांनी तर फॅक्टरीज तयार केलेल्या आहे, विशेष ह्याच्या पेट्याच्या पेट्या तयार करून विकल्या जातात, विकत घेतल्या जातात, त्याच्या दुकानामध्ये ते विशेष विकल्या जातात. याचं महत्त्वच आपल्याला कळत, याचं मर्मच आपल्याला समजत नाही की आपण करतोय काय, त्यातून कितीतरी मोठा विकल्प घडून आपण धर्मावरून जाऊ शकतो याची जाणीव आपल्याला नसल्यामुळं आपण असे उपद्व्याप करत राहतो. त्याच्यामुळं खूप काही विशेष असणं याचा अर्थ मग देव आपल्याला भेटेल. खूप काही स्थानावरचे विशेष आपण घेऊन आलो, मग ते चोरून असो, विकत असो किंवा तोडून फोडून असो, याचा अर्थ देव आपल्यावर प्रसन्न होईल असं अजिबात नाही आहे. उलट परमेश्वराची खंती निर्माण करतो आहे आपण. त्याच्यामुळं खूप विशेषाची, खूप देवतेच्या परमेश्वराच्या या देवपूजाच्या पेटीची अपेक्षा न करता आपल्या गुरूंनी प्रसन्नतेने जो आपल्याला एक विशेष दिलेला असतो तीच आपल्यासाठी सर्व काही आहे. आणि त्या प्रसन्नतेतूनच जर आपण तो विशेष केला, समर्थवादाची निष्ठा ठेवून परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, ज्ञान, बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात जर उतरवली तरच आपल्याला परमेश्वर भेटेल. अन्यथा आपण खूप काही विशेष मिळवले, खूप काही स्थानं केले आणि खूप काही देवपूजा आपण दररोजच करत राहिलो म्हणजे आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल असं नाही आहे. फक्त अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वराने ते दिलेलं साधन आहे आणि ते साधन वंदनासाठी दिलेलं असल्यामुळे ते वंदनासाठीच आपण सांभाळलं पाहिजे, उलट त्याचं संवर्धन केलं पाहिजे. तर या अशा चुकीच्या गोष्टी आपण करून परमेश्वराच्या धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होते. परमेश्वराचा धर्म आचाराशी निगडीत असल्यामुळं, त्यागाशी निगडीत असल्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयाची शुद्धता निर्माण करून आचरण किती करतो आहे, तो समज आपल्या जीवनामध्ये किती निर्माण करतो आहे, त्यावरतीच परमेश्वर आपल्याला भेटेल. आणि तेच परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये बदल करून परमेश्वराला प्राप्त करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.